तर विविध महापालिकांमध्ये काय काय घडामोडी घडल्या आहेत पाहूया काही ठळक बातम्या। मुंबईमधल्या वरळीमध्ये ठाकरे गटाच्या उमेदवारावर शिंदेंच्या शिवसेनेने पैसे वाटपाचे आरोप केले। पैसे वाटायची कामं अजून काय आणि आता हे करतायत। प्रभाग 193 मध्ये उमेदवार हेमांगी वरळीकर यांच्या पतीने पैसे वाटल्याचा आरोप होतोय। आरोपानुसार बैठकीच्या नावाखाली स्थानिकांना बोलावून पैसे वाटले जात होते। या दरम्यान स्थानिकांमध्ये वाद झाल्यानंतरचे व्हिडिओ समोर आले आहेत। काय चालू आहे इथे? काय करतोस तू? काय चालू आहे इथे? मग कसली कोणाची मीटिंग? काय चालू आहे इथे? तू समोर ये ना, समोर ये। काय झालं? पैसे वाटायची कामं अजून काय पायाखालची जमीन सरकली तुझ्या? आणि आता हे करतायत। पायाखालची जमीन सरकली का? माझ्या नाही सर. मग कशाला पैसे वाटताय? हा? खोट्या बातम्या, खोट्या केसेस करतोस लोकांवर। माझा बाप तसला नाही आहे, मी सांगू शकते छाती ठोकपणे। तुझ्यासारखं नाही आहे। तिकडे जातो ते क्रिस्ता आहेत काय तू? बघा कसं पळतोय, बघा पैसे वाटत, बघा कसं पळतोय। खोट्या केसेस टाकतो लोकांवर, बघा कसं पळतोय। याचा चेहरा बघा, बघा। तू टाकून नको बघता, नाही तुझे फोटोज टाकले तर बघ, मी पोचलेली आहे मी। आचारसंहिता सुरू असूनही वसई विरारमध्ये भाजप उमेदवार मकर संक्रांतीच्या निमित्ताने लाडू वाटताना पकडला गेला। परवा मतदान असताना मकर संक्रांतीच्या निमित्तानं भाजप उमेदवार कमळाचं चिन्ह लावून मतदारांना लाडू वाटायला जात होते। ठाकरे गटाच्या उमेदवारानं ही रिक्षा अडवून हा सगळा प्रकार समोर आणला। धक्कादायक म्हणजे कमळाचं चिन्ह असून सुद्धा लाडू वाटण्यात काहीच गैर नाही, अजून आचारसंहिता सुरू झालेलीच नाही, अशी अजबच उत्तरं भाजप समर्थकांनी दिली। गाडी काढायची नाही, पहिले सांगतो गाडी काढायची नाही। सोळा तारीखच्या नंतर सांगतो तुम्हाला संक्रांती जो भी आहे गाडी इथं जाय का नाही लोक पोलीस येऊन ना, तुम्हाला भीती नाही ना? थांबू दे गाडी, पोलीस होते, पोलीस येऊन दे, काही असू दे, पोलीस येऊ दे, पोलीस पोलीस ठरवतील, पोलीस वीडियो आ लोग लेडीज लोगों ने हैरान करे छे। काढो वीडियो आ लोगों ने पैसा भी तो 16 तारीख के बाद, 16 तारीख के बाद आज नहीं। अपन आचारसंहिता लगा नहीं है परीक्षा, अपन आचारसंहिता लगा नहीं है परीक्षा। हे सगळे पूर्ण भरलेलं आहे। हे सगळं आता बघू शकताय की काय चाललंय, कारण लोकांना ज्यावेळी गरज होती त्यावेळी कुणी वाटलं नाही, आणि आता इलेक्शनच्या 2 दिवस मतदान असताना आता हे वाटायचं चाललंय। म्हणजे जनता सुज्ञ आहे, जनतेने एक समजावं त्यांना की हे काय चाललंय। वांद्र्यामध्ये अजित पवार गटाचे नेते जिशान सिद्दीकींच्या कार्यकर्त्यावर पैसे वाटपाचा आरोपाचा गुन्हा दाखल झालाय। पक्षाचे पत्रक आणि त्यासोबत लिफाफ्यामध्ये 4 ते 5 हजार घरोघरी वाटले गेल्याचा आरोप आहे। संबंधित व्यक्तीनं एक सीसीटीव्ही फुटेज सुद्धा समोर आणलं। व्हिडिओनुसार पाकिटात एकूण 3 प्रकारचे लिफाफे होते, ज्यामध्ये 3000, 5 आणि काही लिफाफ्यांमध्ये 8000 रुपये देखील होते। जिशान बाबा सिद्दीकी और मरहूम सिद्दीकी साहब है, और इसमें मलूसरे श्रीमती लक्ष्मी ताई
ये तीनों की फोटो है। बैनर के अंदर एक लिफाफा है, ध्यान से देखो। लिफाफे में क्या है आप लोगों को बताता हूँ, देखो। मतलब ये औकात भापी जा रही है इंसानों की, ये औकात भापी जा रही है। 500 3000 रुपये, हम आज अगर 3000 रुपये लेंगे तो जिशान सिद्दीकी से एक सवाल है कि वो किस तरीके से वसूल करेगा। ये 15 माले पे जिशान सिद्दीकी की तरफ से ये बैनर आया था और एक पैम इसके अंदर एनवलप दिया है भाई, देखिए ये एनवलप, एनवलप के अंदर निकला 3000 रुपया। ये रुपेश मसलोकर को वोट देने के लिए रिश्वत दी जा रही है हमको। ये 3000 रुपया उसके अंदर निकला, ये पैम्पलेट के साथ। नालासोपाऱ्यात मतदारांना पैसे वाटपासाठी जात असताना एका व्यक्तीला पकडलं गेलं। त्याच्याकडून विविध पाकिटांमध्ये 10,09,000ची रोकड जप्त करण्यात आली। रात्री 2:30 वाजता मोटरसायकलद्वारे या पैशांचं वाटप सुरू होतं। यावरून विरोधकांनी भाजपवर आरोप केलाय, तर विरोधकांनी पैशांसोबत भाजपची पिशवी जोडून बदनामी केल्याचा दावा भाजपनं केलाय। हे बघा, घ्या 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 गाडी घ्या, लवकर घ्या, साहेब घ्या, हातात घ्या, पूरा खोल, पूरे में वही है, पूरा पैसा भरा, देखो और खोल, हाथ से खोल, पूरा हम लोग इसीलिए पूरा खोल, प्याला घ्या, पूरा खोल, सर्व पहले पूर्ण पैसा पूरा खोल, खोल करो कारवाई दिखा, व्हिडिओ ले रे, व्हिडिओ ले रहा, चालू है। होते की तुला पते 10,000 रुपये आहेत, किती तुला पैसे तसे, किती तुला पाहिजे भाई तसे, किती तुला पाहिजे तसे, दाखवले नाव दाखव कोणा कोणाचं नितिन मोहन आरिफ शेख, हाँ बराबर है, मालूम है आरिफ शेख, ये नंबर देख लो भाई। सर्व लोकांना पैसे हाँ किती रक्कम होती ती मला माहिती नाही, परंतु आपल्या माध्यमातून मला आता समजलं की 10,09,000 असे आहेत, परंतु ते नक्की भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पैसे वाटले जात होते की त्यांच्यावर कोणीतरी षडयंत्र केलेलं आहे विरोधकांनी, आणि ती फक्त थैली पिशवी जी आहे ती कमल फुलाची दाखवून ना कदाचित विरोधक ही अशी पद्धतीने षडयंत्र करू शकतात, तर माझा संशय आहे।